केवल जन्मोजन्मी म्हणून संतासी अखंड बजावे त्यांचे चरणी भावलीन सदा विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 बोला कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री हरे हरिनाम भगवान की जय जगद्गुरु महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सब सला विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन पांडुरंगारू प्रथम नमन हे दुसरे चरण संततिया 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 हो दुसरे चरण संततिया 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 त्यांच्या प्रभुताने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरू दुसरे चरण संततिया 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 हो दुसरे चरण संततिया 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 त्यांच्या प्रभुताने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरू दास तुका दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार नियाता अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला बाळ गुणातीत एका तयाची नामे चुकी जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा तवाटा मत गावाला शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा तवाटा शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा विठ्ठल ठला विठ्ठल 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 घे दुःख भाजा मारुतीना दाना हे दुःख भाजा मारुतीना दाना सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती मारुआ पवन सुत बिनती मारुआ हे दुःख भाजा मारुआ हे दुःख भाजा मारुतीना सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती मारुआ पवन सुत बिनती मारुआ विठ्ठल 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 संताबाई माथा ठेविता सद्भावे संताबाई माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देवा पे आप मनोनी संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत ज्यांना प्रेमाचे व भक्त शिरोमणी म्हणून ओळखले जातं असे असणारे संत नामदेवराय या अभंगातून संतांची महती संतांचं महत्व किंवा संतांना शरण गेल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर त्यांच्या चरणांवर लीन झाल्यानंतर तुम्हाला काय फळ भेटेल याचं फळ सांगताय विठ्ठल ठला विठ्ठल 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 कारण अधिकाराला प्राप्त झाल्यानंतरच कुणीतरी एखादी गोष्ट आपल्याला सांगू शकतो मग नामदेवराय ज्या अर्थी संतांच्या सेवेचं महत्व तुम्हा आम्हाला सांगताय त्या अर्थी नामदेवराय त्या अधिकाराला पोहोचलेले आहेत कारण ते नामदेवराय त्यांचा अधिकार काही सोपा नाही काहीही कमी नाही कोणता किंवा किती अधिकार म्हणाल तर ज्या संतांनी नामदेवरायांनी संत ज्ञानेश्वरांसोबत भारतभर तीर्थयात्रा करावी एवढे अधिकारी ते नामदेवराय ज्यांनी भगवंताला त्या देवाला जेवण खाऊ घातल्याशिवाय किंवा जेवणाचा एक तरी घास घातल्याशिवाय स्वतः एकही घास घेऊ नये ते नामदेवराय ज्यांनी स्वतःचा अधिकार असून सुद्धा जगापुढे लीन राहणं प्रत्येक व्यक्तीपुढे लीन राहणं किंवा कमीपणा घेण्यात आनंद मानणं ते नामदेवराय विठ्ठल ठला विठ्ठल विठ्ठल या अभंगातून श्री संत भक्त शिरोमणी असणारे नामदेवराय तुम्हा आम्हाला संतांचं महत्व व त्यांना शरण गेल्यानंतर त्याचं फळ सांगताय विठ्ठल विठ्ठल ठला 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 अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अर्थात तुम्हा सर्वांना माहीत असले तरीही वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून आपला हा जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे याला ज्यांचा आशीर्वाद असणारे किंवा हा सप्ताह वर्षानुवर्षापूर्वी ज्यांनी उभारला ते असणारे गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज पुरुषोत्तम पुरीकर त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी हा जो अखंड हरिनाम सप्ताहाची उभारणी केली होती ते आज सुद्धा तुम्ही आम्ही भव्य दिव्य स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह करतोय कारण हा जो सप्ताह एखाद्याने उभारला मग तो कोणत्याही विचाराने असो वा त्या मागचा विचार त्या व्यक्तीचा कोणत्याही पद्धतीचा असो तरीही आज देखील तुम्ही आम्ही जर या सप्ताहामध्ये खंड पडू देत नसू तर अर्थातच तुमच्या आमच्या डोक्यावरती सुद्धा त्या संतांचा आशीर्वाद आहे असंच म्हणावं लागेल विठ्ठल ठला विठ्ठल विठ्ठल हा असलेला अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही आम्ही जो करतोय कारण तुम्ही करतोय असं आम्ही म्हणणार नाही कारण मी तुमचीच आहे नव्हे तर इथलीच या सप्ताहातलीच एक सहभागी आहे म्हणून तुम्ही आम्ही जो सप्ताह उभारला आहे
या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी पुष्पसेवा माझ्या वाटेला तुमच्या म्हणण्यामुळे आली. अर्थात माझं म्हणणं किंवा माझी इच्छा अशी नव्हती, परंतु तुमच्या विनंतीला मान देण्याखातीर. कारण आता तुम्ही जे सर्वजण काही पुढे बसलेले आहात ते आता इतर ठिकाणी गेल्यानंतर आपण कुठल्याही भाषेत बोलू शकतो किंवा एखादा शब्द जरी जड गेला तरीही तिथले कोणी बोलणार नाहीत किंवा आपल्याला मला स्वतःला देखील काही वाटणार नाही. परंतु आज मी इथे उभी आहे आणि तुम्ही समोर असणारे सगळे, कुणी माझ्या सासा असतील, कुणी जावा असतील, आता एवढ्या अधिकारी तुम्ही आणि तुम्ही माझ्या समोर बसलाय, तुम्हाला मी काय सांगावं हे मला काही सुचत नाही. तरीही तुमची विनंती होती की माझी सेवा आपल्याच गावामध्ये व्हावी, म्हणून तुमच्या विनंती खातीर मी इथं उभी आहे. विठ्ठल म्हणून सासांनो, आता तुमची सून म्हणून आहे का, आणि फक्त एक विनंती करते, सर्वांनी समोर येऊन बसा. कारण तुम्हाला जरी तुम्ही सासूच्या रूपाने जरी असलात तरीही या ठिकाणी मी तुम्हाला माझी सोबतीन म्हणून बोलणार आहे. विठ्ठल मी तुम्हाला घाबरलं पाहिजे का तुम्ही मला घाबरलं पाहिजे? मी तुमची सून आहे या नात्यानं म्हणते. तुम्ही सर्वांनी किंवा आपलीच मुलगी म्हणून समजा. आता ज्या कुणी नंदा असतील त्यांनी भाऊजाई म्हणून समजा. कुणी काहीही नात्याने जरी समजलं तरीही हे कीर्तन मी तुम्हाला नात्याने सांगणार नाही, तर संतांचं जे म्हणणं आहे ते तुमच्या समोर मांडणार आहे. अर्थात जे संत भक्त शिरोमणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे असणारे नामदेवराय, त्यांचं म्हणणं काय आहे किंवा त्यांची संतांबद्दल त्यांना संतांचा अधिकार काही कळाल्यानंतर त्यांनी जो उपदेश केला किंवा सांगणं तुम्हा आम्हाला केलं ते सांगणं त्यांच्या भाषेतलं त्यांच्या शब्दातलंच तुम्हाला सांगणार आहे. यात माझा एकही शब्द नसेल. त्या संतांनी जेवढं काही अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच अभंगाच्या त्याच शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. विठ्ठल म्हणून कसं आता आपण सोबत जवळ जवळ असलं म्हणजे चांगलं वाटते. दूर असल्यानंतर तुम्ही दूरचेच आहात असं वाटतं, म्हणून तुम्हाला जवळ बोलून घेतलं. आणि आता ज्या या संतांनी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या चिंतनाकडे वळण्यापूर्वी किंवा या संतांनी या अभंगात काय चिंतन सांगितलं आहे याकडे वळण्यापूर्वी ज्यांच्यामुळे आपण सर्व हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरी करतोय, की ज्यांच्या साथ तुम्हा आम्हाला लाभली असे असणारे श्री हरिभक्तपरायण ब्रह्मादादा असतील, त्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. कारण बंधूंच्या ठिकाणी तर आहेतच, परंतु जी काही ते इथे उभं राहिल्यानंतर एक सपोर्ट सिस्टीम म्हणून वाटते त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्यामुळे त्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. तसेच असणारे मोठ्या बंधूच्या ठिकाणी असणारे आमचे संजय महाराज फोकेदादा असतील, त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. व ज्यांच्यामुळे मी इथे उभी आहे, कारण त्यांची साथ नसेल तर मी इथे उभी तर राहूच शकणार नाही, किंबहुना कुठल्याही गादीवर नाही आणि कुठल्याही क्षेत्रात नाही, परंतु इथे या गादीवरती जी मी आज उभी आहे ज्यांच्यामुळे असे असणारे माझे पती श्री हरिभक्तपरायण मृदंग विशारद मुकुंद महाराज काटे, त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. तुम्हा सर्व सासांच्या जावांच्या नंदनच्या चरणी नतमस्तक होते. तसेच असणारे गायनावर उपस्थित बळीराम दादा असतील, त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. गणेश दादा असतील, त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक. तुम्हा सर्व महाराजांची जी इथं संस्थेचे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद मानते. विनेकरी बाबा असतील, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते. आणि साऊंड सिस्टीमवाल्या दादांचे एकदा आभार मानते. तुम्ही आवाज खूप छान दिलाय, कारण तुमची सिस्टीमच भारी
आहे. त्याच्यामुळे आवाजात काहीही कमी जास्त करण्याची गरज नाही. एकदम चांगला आवाज यांनी दिलेला आहे. आणि त्यांची सिस्टीम अर्थात हा भव्य दिव्य जो धर्म मंडपात तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, भागवत ग्रंथाचं श्रवण असेल, अर्थातच हरिपाठ असेल, नवे तर कीर्तन सुद्धा ज्या धर्म मंडपात श्रवण करतोय असणारा हा मंडप त्यांच्यामुळे त्यांचेही धन्यवाद. त्यांच्याही चरणी नतमस्तक. तुम्हा सर्व आईवडिलांच्या, मायबापांच्या, सासू सासऱ्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. ते भगवंताच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देवा पे आप. म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा. श्री संत नामदेवराय या अभंगातून त्या संतांचं महत्त्व तुम्हा आम्हाला सांगताय. कारण की संतांचा अधिकार जेव्हा जेव्हा आपण बघायला जाऊ तेव्हा तेव्हा आपल्याला त्यांचा अधिकार कळणार तर नाहीच, पण ते त्या अधिकाराच्याही वर दिसल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला मग भक्त नामदेवराय, संत नामदेवराय तुम्हा आम्हाला या अभंगातून त्याच संतांचं चिंतन सांगताय. त्याच संतांची सेवा केल्यानंतर तुम्हा आम्हाला काय फळ भेटेल तेही सांगताय. कारण फळाची अपेक्षा ही तुम्हा आम्हाला आहे हे सर्वांनाच माहीत आहे, भगवंताला सुद्धा आणि संतांना सुद्धा. कारण तुम्ही आम्ही जर बघायला गेलो तर आज आपण एकही काम असं करत नाही की ज्या ठिकाणी आपण तिथे फळाची अपेक्षा करत नाहीत. आता जास्त प्रमाणात उपवास जो आपण महिला मंडळ करतो ते कशासाठी? देवाची भक्ती म्हणून का? देवावर फार श्रद्धा आहे म्हणून का? तर त्यामागे आपली कुठंतरी आपल्याला एक फळाची अपेक्षा आहे म्हणूनच ना. का तुम्ही धरता भक्ती म्हणून? मी तर जास्त उपवासच करत नाही. अगोदरच तब्येत असेल, जास्त कुठं घालायचे? तुम्ही धरतात का भक्ती म्हणून? बरे एखादी धरतही असेल, परंतु जेवढ्या काही धरताय किंबहुना आपल्याच गावात नाही तर इतर ठिकाणी सुद्धा जो कोणी व्यक्ती उपवास करतो त्या मागची त्याची अपेक्षा ही त्याच्या मनातलं एखादी इच्छा मागितलेली ती भगवंताने फळ म्हणून त्याला द्यावी म्हणून तो उपवास करतो. एवढाच नाही, उपवासच नाही तर अनेक भक्ती सुद्धा किंवा अनेक क्रिया सुद्धा, कर्म सुद्धा एखादा व्यक्ती कोणत्या अपेक्षेने करतो? तर हे कार्य केल्यानंतर, हे कर्म केल्यानंतर, यानंतर हा भगवंत कुठला तरी फळ मला देणार, अर्थात जी माझ्या मनात इच्छा आहे ती तरी पूर्ण करणार, ह्या रूपाने तो भगवंत फळ देणार. या विचाराने तुम्ही आम्ही कर्म करतो, काम करतो. विठ्ठला आपण शेती करतो कोणत्या अपेक्षेने? शेती केल्यानंतर चांगलं पीक आल्यानंतर ते फळ, ते धान्य आपल्या घरापर्यंत येईल या अपेक्षेने शेती करतो. ते कार्य आणि उलटे बीज पेरीचे गोमटे परी आलोत फळ भेटे वेळेची गा. याच अपेक्षेने आता आपण जर पेरत असू तर कोणत्या इच्छेने? तर एक बी पेरल्यानंतर भरपूर धान्य त्या बियेचं आपल्याला अनेक रूपाने भेटणार आहे. या इच्छेने आपण ते बी पेरतो, मग ते फळ भेटण्याच्या अपेक्षेने ते कर्म करतो. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलंही कर्म, कुठलंही काम तुम्ही आम्ही जे करतो ते फळाच्या अपेक्षेने. विठ्ठला मग आता आपण जर एवढी हुशारी करत असू की एखादं काम जरी ते कार्य केल्यानंतर आपल्याला त्रास होत असेल, आपल्या जीवाला त्याचा एक वेगळा परिणाम होत असेल, तरीही आपण जर ते कार्य करत असू या हुशारीने की अर्थातच हे कार्य केल्यानंतर, हे काम केल्यानंतर तो भगवंत असणारा आपल्याला फळ देणार आहे.
मग ही जरी हुशारी आपण केली तरीही संतांनी हीच हुशारी तुमची आमची ओळखून संतांना सुद्धा कळालं की बाबा हे जे लोक आहेत ते अपेक्षेशिवाय कुठलंही कार्य करत नाहीत. अर्थातच जरी अपेक्षा असली तरीही एखाद्याला शरण जायला ते दोनदा तीनदा विचार करतात. मग अपेक्षा नसताना ते शरण जाऊच शकत नाहीत. त्याचं फळ माहीत नसताना ते शरण जाऊच शकत नाहीत. मग या जो जीव आहे, हे जे व्यक्ती आहेत, त्यांचं भलं कशात आहे किंवा चांगलं कोणत्या विचाराने होणार आहे, त्यांनी आचरण कसं केल्यानंतर त्यांचं चांगलं होणार आहे, तर संतांना शरण गेल्यानंतर. मग संतांना शरण हे कसे जाणार नाहीत, कारण यांना जोपर्यंत संतांचा अधिकार कळणार नाही तोपर्यंत हे जीव संतांना शरण जाणार. वा 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 बाबा, धन्यवाद. अधिकार तैसा करू उपदेश. मग ज्याप्रमाणे अधिकार असेल त्याचप्रमाणे उपदेश करावा लागतो. मग अर्थात संतांनी सुद्धा आपल्याला ओळखलं की हे जे व्यक्ती आहेत, हे जे जीव आहेत, ते फळाच्या अपेक्षेशिवाय किंवा ह्या कार्याचं कोणतं फळ भेटणार आहे हे माहिती असल्याशिवाय कुठलंही कार्य करत नाहीत. मग आपली हुशारी ओळखून संतांनी सांगितलं की बाबांनो, यात सुद्धा तुम्हाला फळ भेटणार आहे. व्यर्थ तुमचं कार्य केलेलं मुळातही जाणार नाही. म्हणून ऐका, जर बाबांनो तुम्ही त्या संतांना शरण गेलात तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल की तो असणारा भगवंत त्याचं सर्वस्व तुम्हाला अर्पण करेल. नवे नवे तर त्या संतांची भेट झाल्यानंतर किंवा तुम्ही त्यांना ओळखल्यानंतर अर्थातच जो आनंद तुम्हाला भेटणार आहे फळ म्हणून, त्या आनंदाच्या पुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसणार आहे. विठ्ठल म्हणूनच संतांना हे समजून, हे विचार लक्षात घेऊन त्यांनी तुम्हाला मला उपदेश केला. अर्थात समजावून सांगितलं की बाबांनो, तुम्ही जर या संतांना शरण गेलात, या भक्तांना किंबहुना शरण गेलात, तर याचं फळ नक्कीच तुम्हाला भेटेल. कारण तुम्ही आम्ही जो आता आनंद घेतोय भजनामध्ये, भागवत कथेमध्ये असेल किंवा श्रवण रूपाने आनंद घेत असू, तर तो आनंद कशामुळे? कारण या जगामध्ये एकच गोष्ट खरी आहे की ती म्हणजे संत संगतीशिवाय आनंद भेटणार नाही. मग ज्याला तुम्ही आम्ही आनंद म्हणतोय तो अर्थातच खरा असेलच असं नाही. मग जर खरा आनंद घ्यायचा असेल तर ते संत संगतीतच आहे. म्हणून संतांची संगत होणं अगोदर गरजेचं आहे. मग तुम्ही आम्ही म्हणून घरी तर आपल्याला आनंद मिळत नाही, जरी मिळाला तरीही तो खरा आनंद नसेल. म्हणून जो काही आनंद तुम्हा आम्हाला या धर्म मंडपात भेटतोय, तो श्रवण रूपाने असेल, भजन रूपाने असेल, जो काही आनंद तुम्हा आम्हाला भेटतोय तो कशामुळे? तर अर्थातच तुमच्या लक्षात सुद्धा आला असेल की संत संगतीमुळे. संत संगतीचा थोर लाभ झाला, मोह निरसला माया दिपी. वा वा. संत संगतीचा लाभ झाल्यानंतर मोह सुद्धा बाजूला जातो. जेव्हा मोह बाजूला जातो तेव्हाच संत संगतीचा लाभ झाला असं म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जो आनंद तुम्हा आम्हाला इथे मिळतोय तो कशामुळे? तर आता तुम्ही सांगा, मी तरी कुठपर्यंत बोलू, तुम्ही सांगा कशामुळं आनंद? इथे धर्म मंडपात जो आनंद तुम्ही आम्ही घेतोय काल पासून, तो आनंद कशामुळे भेटतोय? आता उभं राहणाऱ्यांत सांगणारच आहे, कारण त्यांना सांगावंच लागणार आहे. आता तुम्ही पण सांगा ना कशामुळे, सांगा सांगा. संत संगती मुळे. आता एवढ्या वेळेस जाऊ द्या, परंतु तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तरच तुम्ही उत्तर देऊ शकणार. उत्तर नाही दिलं तरीही तुम्हाला कुठलीही सजा नाही. परंतु तुम्हाला तुमच्या आनंदासाठी जर समजून घ्यायचं असेल
तर त्यासाठी तुम्हाला लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे विठ्ठल. विठ्ठल मग आता सांगा, हा धर्म मंडपात तुम्ही आम्ही आनंद घेतोय तो कशामुळं? संत संगती मुळे. एकाचा पण आवाज येत नाही. जास्त थंडी वाजते का तुम्हाला? आम्हाला तर जाणवत नाही, तुम्हाला वाजते का? आता मला सांगा, हा जो धर्म मंडपात तुम्ही आम्ही कालपासून आनंद घेतोय तो कशामुळं? सांगा आता. संत संगती मुळे. मग आता इथे संत कोण आहेत? संत कोण आहे तिथे? तर इथे संत संगतीशिवाय आनंद नाही हे तुमच्या आमच्या लक्षात आलं. परंतु इथे संत कोण म्हणाल तर ज्या संतांनी, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, जेवढे काही संत वर्ग होऊन गेला त्यांनी एवढे आतोनात कष्ट करून किंवा एवढे दुःख सहन करून सुद्धा तुम्हा आम्हाला एवढा मोठे असणारे ग्रंथ समर्पित केले. तुमच्या आमच्यापर्यंत ते ग्रंथ पोहोचवले. त्या संतांनी काही कमी त्रास सहन केला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना भूक जरी लागली, चिमुकल्या मुक्ताबाईंना जरी भूक लागली, तरीही लोकांनी अन्नाचा एक घास सुद्धा देऊ नये. याच्यापेक्षा मोठा छळ कुठला असावा? इतका मोठा छळ किंवा आतोनात दुःख ज्या समाजाने त्या संतांना दिलं, तरीही ते संतांनी या समाजाच्याच हिताचा विचार केला. हा संतांचा स्वभाव आहे विठ्ठल. कारण की संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिक्षा मागायला जावी आणि भिक्षा मागितल्यानंतर गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की ही संन्यासाची मुले आहेत, म्हणून यांना भिक्षा देण्याचा पाप आम्ही तरी करणार नाही. म्हणून ते असणारे इतके अधिकारी संतांना सुद्धा त्या समाजाने अन्नाचा एक घासही देऊ नये, भिक्षाही वाढू नये. त्या चिमुकल्या मुक्ताबाईंना जेव्हा भूक लागावी, त्यांनी काही खाण्याची इच्छा करावी दादांकडे, तेव्हा ज्ञानोबांनी भिक्षा मागायला गेल्यास एखाद्याने जर दयेने भिक्षा दिली, आता ज्यांना कुणाला दया येत असेल ते ज्ञानोबारायांना एकदा का ज्ञानोबाराय गावात आले आणि भिक्षा मागितली की ते ज्ञानोबाराय फक्त एकच दिवस पुरेल एवढीच भिक्षा घ्यायची. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या आमच्यावर जर हा प्रसंग आला की आपल्याला कुणीही भिक्षा देत नाही, आपल्याकडे तर हा अधिकार नाही की आपण काहीतरी कार्य करून कमवू, किंवा भिक्षा मागायला गेल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्याला 2-3 दिवसाचं जर अन्न दिलं तर तुम्ही आम्ही घेऊ का नाही? आपल्याला भूक लागलेली आहे किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला भूक लागलेली आहे, ती व्यक्ती भुकेने व्याकुळ झालेली आहे आणि तिने अन्नाची मागणी करावी आणि आपण भिक्षेला मागायला गेल्यानंतर त्या समाजाने जर आपल्याला 1-2 दिवसाची भिक्षा शिल्लक देत असेल तर तुम्ही आम्ही नकार देणार नाही. मुळातच अर्थातच 1-2 दिवसाची भिक्षा तुम्ही आम्ही घेऊ, परंतु ते असणारे अधिकारी संत त्यांनी किती जरी भुकेने व्याकुळ झालेले असले तरीही सुद्धा आपले जे नियम आहेत, ज्या अटी आहेत त्यांना ओलांडू नये आणि सांगावं, माई तुम्ही जरी दया करून आम्हाला ही भिक्षा वाढत असाल तरीही आमच्या नियमात हे बसत नाही. म्हणून तुम्हाला जरी दया येत असेल, तुम्हाला जरी आमचे अश्रू दिसत असतील, तुम्हाला जरी आमचं पोट पाठीला गेलेलं दिसत असेल, तरी सुद्धा 1 दिवसापेक्षा जास्त भिक्षा तुम्ही आम्हाला वाढू नये. विठ्ठल हे वाक्य ज्यांनी उच्चारावं असे असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी एवढा छळ त्या समाजाने त्या संतांचा करावा, तरीही त्या संतांनी असा श्रेष्ठ असणारा ग्रंथ की ज्या ग्रंथाचं फळ हे आहे, वाचावी डोळा वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी.
वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी डोळा पाहावी पंढरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय ज्ञान होय मुळाचे नाही सावर या पिठेचे ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय गीतेसी गीतेसी वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावे पंढरी. त्या ज्ञानेश्वरी वाचल्याने जरी पंढरी दिसत असेल तरीही आम्हाला आमचे शेतीचे काम सोडून पंढरी बघायचीच नाही. बरोबर ना? जरीही त्याचं फळ एवढं मोठं असेल घरी बसून सुद्धा त्या पंढरी भगवंताचं त्या पंढरीचं पांडुरंग परमादेश त्या भगवंताचं दर्शन जरी होत असेल ना तरीही आम्हाला आमचे काम सोडून त्या भगवंताचं दर्शन करायचंच नाही. म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला बसायचं नाही. आता तुम्ही आम्ही लक्षात घेऊ जर ते एवढा महान ग्रंथ त्या संतांनी आपल्यासाठी या समाजासाठी तुम्हा आम्हासाठी इतका त्रास सहन करून या समाजाचा छळ सहन करून सुद्धा आतोनात त्रास सहन करून सुद्धा जर त्या संतांनी आपलं उदार अंतकरणाने तो ग्रंथ तुम्हा आम्हाला द्यावा तुम्हा आम्हाकरिता करावा आणि तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवावा सुद्धा तरीही तुमची आमची इच्छा होऊ नये त्या ग्रंथाचे वाचन करण्याची. त्या संतांनी या समाजाचा छळ सहन करून सुद्धा तुमच्या आमच्या हिताचा विचार केला. मग तुम्ही आम्ही आपलं हित समजून त्या संतांच्या त्या ग्रंथाचं वाचन करू नये का? अर्थातच करावं. म्हणून आता थोडा विषय बाजूला जाईल परंतु मी तुम्हाला सांगेल जरी उद्यापासून जरी कुणाकडून शक्य होत असेल पारायणाला बसायचं तर त्यांनी उद्या देखील बसू शकता. कारण त्या ग्रंथाचं वाचन करण्यासाठी त्या संतांनी कुठल्याही अटी घातलेल्या नाहीत. आपण जर आता बघायला गेलं तर वेगळ्या विचाराने अनेक ग्रंथ असतील की ज्यांचं वाचन करण्यासाठी तो ग्रंथ हातात घेण्यासाठी अनेक नियम असतील. परंतु मी इथे उभे राहून सुद्धा ठामपणाने हे बोलू शकते की या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही अटीची गरज नाही. विठ्ठल ठाला म्हणून तुम्ही हा न विचार करता की 2 दिवस झालं पारायण सुरू आहे अर्थात काही अध्याय झाले असतील म्हणून आता आपल्याला बसायचं नाही आपण पुढच्या वर्षी बसू हा तुम्ही विचार न करता जेवढ्या काही बायकांना शक्य होईल त्यांनी पारायणाला बसावं. कारण 6च अध्याय या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे झालेले आहेत आणि तुम्ही असं केलं तरी चांगलं होईल की उद्यापासून जर पारायणाला बसलात तर जो अध्याय सुरू आहे त्यापासून शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत तुमचं वाचन होईल. राहिलेले जे अगोदरचे 6 अध्याय आहेत ते तुम्ही घरी बसून सुद्धा वाचू. मग तुमचं एक पारायण झालं का नाही? अर्थातच झालं. का करायचंय तर त्या संतांचे उपकार आपण कधी तर फेडूच शकणार नाही. परंतु आपल्याला एक आनंद होण्यासाठी की बाबा त्या संतांनी तुमच्या आमच्यासाठी जो ग्रंथ निर्माण केला जो ग्रंथ तुम्हा आम्हापर्यंत पोहोचविला त्या ग्रंथाचं वाचन करून एकदा का होईना तो ग्रंथ पूर्ण पारायण करून हा आनंद तुम्हाला भेटेल की त्या संतांनी जे कष्ट केले त्यांना सुद्धा तिथे आनंद होत असेल की बाबा आपण जे कष्ट घेतले किंवा जो छळ सहन केला जो त्रास सहन केला त्याचा कुठेतरी फायदा झाला. अनेक भक्तांनी अनेक व्यक्तींनी अनेक जीवांनी त्या ग्रंथाचं वाचन केलं. विठ्ठला ठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
आपण या धर्म मंडपात आनंद कशासाठी घेतोय, किंबहुना जो आपल्याला इथे आनंद मिळतो तो कशामुळे, तर संत संगतीमुळे. मग संत इथे कोण आहे, तर ज्या संतांनी आम्हाला हे एवढे अधिकारी असणारे ग्रंथ समर्पित करावे किंवा पोहोचवावे, एवढे ग्रंथ आम्हाला द्यावे, तर त्या ग्रंथ रूपाने ते संत तुमच्या आमच्या मध्ये आहेत, म्हणून आम्ही इथे आनंद घेतोय. विठ्ठला कधीही जर आपण विचार करायला गेलं तर कधीही ही गोष्ट सत्यच राहणार आहे की आनंद हा संत संगतीशिवाय मिळणार नाही. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की हा जो आनंद आपल्याला मिळालाय तो खराच आहे, तर आम्ही हे लक्षात घ्यावं की अर्थातच इथे कुणीतरी संतांच्या संगतीमध्ये आम्ही आलोय म्हणून हा आनंद मिळालाय. कारण संत संगतीशिवाय आनंद दुसरीकडे कुठेच नाही. मग इथे कशामुळे आहे, तर ग्रंथरूपी ते संत तुमच्या आमच्यात आज आहेत. जो काही ज्ञानेश्वरी पारायण असेल किंवा गाथा भजन असेल, तो हरिपाठ असेल, त्या ग्रंथाचं वाचन या धर्म मंडपात आम्ही जी साधना करतोय त्या साधनेचं फळ त्या ग्रंथरूपी संतांचं त्या संगतीत राहिल्याचं फळ म्हणून हा आनंद आहे. विठ्ठला नामदेवराय संतांच्या संगतीचं तर महत्व सांगतायच, परंतु आणखी हे पुढे जाऊन सांगताय की बाबांनो, तुम्हाला जर खरंच या संतांच्या संगतीत राहायचं असेल तर तुम्ही काय करा, तर पहिल्या चरणात संत पायी माथा ठेविता सद्भावे, संत पायी माथा ठेवितो सद्भावे, संत पायी माथा ठेविता सद्भावे, माथा ठेविता सद्भावे, संत पायी माथा ठेवितो सद्भावे, संत पायी माथा ठेवितो सद्भावे, सद्भावे, संत पायी माथा ठेविता सद्भावे, तेरे भेट देवे आपे आप, तेरे भेट आपे आप, मनवुने संता अखंड भजावे, मनवुने संता अखंड भजावे, तीन भेटे देव आपे आप, मनवुने संता अखंड भजावे, अखंड भजावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. संत नामदेवराय आम्हाला सांगताय, जर तुम्ही सद्भावनेने त्या संतांच्या चरणावरती माथा ठेवाल तर ते कार्य केल्यानंतर तुम्हाला इतर दुसरं कुठलंही कार्य करण्याची वेळ येणार नाही किंवा इतर दुसरं कुठलंही कार्य करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. तुम्ही काय केल्यानंतर, तर सद्भावनेने सद्विचाराने त्या संतांना शरण गेल्यानंतर किंबहुना त्यांच्या चरणावर सद्भावनेने आपलं डोकं ठेवल्यानंतर एवढं जर केलं तर उत्तरार्धात संत नामदेव महाराज सांगतात, तर एवढं केल्यानंतर तुम्हाला आपोआप देव भेटेल. मग आता एवढं क्रियाकर्म केल्यानंतर देव भेटलेला सोपा का फक्त संत ओळखून त्यांना शरण जाऊन आपोआप देवाची प्राप्ती केलेली सोपी? तुम्ही सांगा आता कुठला सोपा? जर तुम्ही अनेक कर्म करताय, क्रिया करताय त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, तरीही तो भगवंत आमच्यापर्यंत येत नाही. मग तुम्ही जर या मार्गाने चालत असाल आणि तरीही त्या भगवंताची प्राप्ती होत नसेल तर दुसरा मार्ग अवलंबायला काही हरकत नाही. तो कोणता? तर ते संत ओळखून त्यांना शरण जावं, याच्यातच तो त्या भगवंताची आपोआप भेट होईल.
हे मी सांगत नाही तर संत भक्त शिरोमणी असणारे नामदेवराय सांगताय विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता जर ठरवलंही तुम्ही आम्ही की संतांना शरण जायचं आहे, मग आता त्या अगोदर संत ओळखणं गरजेचं आहे. मग कसे ओळखायचे संत? ज्यांनी मोठा गंध आपल्या मस्तकावर लावलेला आहे ते म्हणजे संतच का? ज्यांनी आपल्या कपाळावरती गंध लावलेला आहे ते म्हणजे संतच असं नाही, परंतु ज्यांनी कुणी आपल्या कपाळावरती त्या चंदनाचा गंध लावलेलाच आहे ते संत नाहीत असंही नाही. जे वारी करतात ते संत आहेत, बरोबर का? जे वारीला जातात एकही वारी चुकू देत नाहीत. वार्षिक तर नाहीच नाही, परंतु महिनेवारी सुद्धा नाही. मग ते संत का? तुम्ही सांगा बरं. आता सास आहेत ना माझ्या, तुम्ही सांगायला सांगा तुम्ही, ते संत का? ते सुद्धा संत. ज्याची इच्छा शाश्वत झाली का त्याला संत म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जो कुणी व्यक्ती वारी करतोय तो संतच आहे असं नाही, परंतु जे वारी करताय ते संत नाहीत असंही नाही. जे कोणी ग्रंथाचं वाचन करताय ते संतच आहेत असं नाही, परंतु जे कोणी ग्रंथाचं वाचन करताय ते संत नाहीत असं सुद्धा नाही. जो कोणी व्यक्ती जो कोणी जीव त्या भगवंताची भक्ती करतोय तो म्हणजे संतच आहे असं नाही, परंतु जो कोणी व्यक्ती जो कोणी जीव त्या भगवंताची भक्ती करतोय तो संत नाही असं सुद्धा. आता मी तो कुठपर्यंत चालू देऊ? तुमची काही रिप्लायच? ही भाषा तुम्हाला समजते ना का जड जाते? तुमची काही प्रतिक्रियाच नाही तर मी तरी कुठपर्यंत तुम्हाला सांगू? मग आता तुम्हाला एवढ्यामधूनच कळालं असेल, कारण श्रोते जे असतात ते वक्त्यापेक्षा सुद्धा अधिकारी असतात, बरोबर आहे की नाही? बरं तुम्ही कसं सांगता तुमचा अधिकार? बरोबर आहे ना दादा? वक्त्यापेक्षा श्रोते ही जास्त अधिकारी असतात. म्हणून तुम्हाला एवढ्यातच समजलं असेल की जो कोणी गंध लावतोय अर्थात वारी करतोय किंवा भगवंताची भक्ती करतोय तो संतच आहे असं नाही, आणि तो भक्ती करतोय वारी करतोय ग्रंथ वाचन करतोय तो संत नाही असं सुद्धा नाही. मग संत ओळखायचा कसं?
संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. मग ज्यांचा हेत विठ्ठल आहे ते संतच आहेत असं आहे का? ज्यांचा हेत तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, म्हणे तोची संत रे तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, संत तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत. सोशी जगाची आघात, आघात, वा वा सोशी जगाची आघात, आघात, हे आघात, आघात, क्या बात आघात, 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 सोशी जगाचे, वा वा सुसी जगाचे आघात, वा सुसी जगाचे आघात, 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 नारना देरना देना आघात नागत आघात सब जगात आघात रे सब जगात आघात आघात तोचे मोल पावे करा हो तोचे मोल पावे तोचे मोल पावे म्हणे तेची संत सोशी जगाच्या तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे, तेची संत तेची संत ज्यांचा हेत, मग ज्यांचा हेत विठ्ठल आहे ते संतच आहेत का? ते आता तुम्ही मला सांगायचं आहे. आणि तुम्ही काय म्हणले? का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, तो जगाचे आघातच सोसतो. आता या प्रमाणामध्ये फक्त आघातच सोसणारे संत आहेत का? कारण तुम्ही आम्ही जर आज बघायला गेलं तर तुमच्या आमच्यामध्ये असे व्यक्ती आज सुद्धा आहेत की जे दुसऱ्यांनी कितीही काहीही म्हणलं, जरी विनाकारण त्रास दिला नव्हे नव्हे तर विनाकारण काही शब्द बोलले तरी ते आघात सहन, मग ते संतच का? फक्त आघात सहन केलेले संत होतील का? बरं होतीलही, तरीही आणखीही पुढे जरी ज्यांचा हेत विठ्ठल असेल ते तर संत आहेतच, परंतु जे कोणी आघात सहन करतील ते सुद्धा संत आहेतच. परंतु आणखीही संत कोण आहेत तर संत तोची जाना जगी दया क्षमा, अर्थात सर्वात अधिकारी संत कोण असतील तर ते या जीवांवर दया दाखवतील. आणि जरी हे या सर्वभूती सर्वभूती दया, सर्वभूती सर्वभूती दया, सर्वभूती सर्वभूती दया, सर्वभूती दया, साधू सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, हो सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, साधू म्हणावे ऐसिया, ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावी ऐसिया, साधू दया, सर्वभूती दया, सर्वभूती
होते सर्व भूत दया हो जगा ब्रह्मा रूप झाला जग ब्रह्मा रूप झाला जग ब्रह्मा रूपी ब्रह्मा रूप सर्वांच्या विषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे त्यांनाच संत म्हणून ओळखल्या जातं. मग आता तुम्हा आम्हाला जर संत कोणाला म्हणावं तर ज्यांच्याकडे दया असेल नवे तर क्षमा करण्याची सुद्धा ताकद ते त्यांच्याकडे ठेवत असतील तर त्यांना संत म्हणण्यास काही हरकत नाही. जरीही तुमच्या आमच्या सारखेच ते दिसत असतील, जरीही तुमच्या आमच्यातलेच ते असतील, व्यक्ती असतील, जीव असतील, तरी सुद्धा त्यांच्याकडे जर दया आणि क्षमा ह्या दोन गोष्टी बघायला भेटत असतील तर त्यांना आज सुद्धा संत म्हणायला काहीही हरकत नाही. पण ऐका, या दोन गोष्टी आज कुणातही बघायला मिळतच. म्हणून मी ठामपणाने म्हणलं की या दोन गोष्टी ज्या कोणत्या व्यक्तीत बघायला भेटत असतील त्यांना संत म्हणण्यास काहीही हरकत नाही. एवढं ठामपणाने का तर कुणाकडे दया असेल तर क्षमा करण्याची ताकद असेल तर जास्त प्रमाणात दया दाखवत नाहीत, अर्थात त्यांच्याकडे नसतेच. म्हणून आज सुद्धा अनेक ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर जास्त प्रमाणात जीव बघितल्यानंतर, व्यक्ती बघितल्यानंतर, अधिकारी पुरुष बघितल्यानंतर नवे तर तुम्ही आम्ही त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांचा अधिकार कळतो. आणि एखादा तरी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती म्हणायला गेलं तरीही काही हरकत नाही. जरीही आता आपण इथे जे कोणी बसलोय, जो कोणी उभे आहेत त्यांच्यापैकी जरीही नसेल, परंतु या पूर्ण जगामध्येच असा व्यक्ती नाही असं सुद्धा म्हणू शकत नाही. कारण जर आपण बघायला गेलं, तुम्ही आम्ही आज जिवंत आहोत का नाहीत? सगळे जिवंत आहोत. मग ज्या अर्थी जीव जिवंत आहेत त्या अर्थी आज सुद्धा या जगामध्ये संत, ज्या अर्थी या जगामध्ये एकही जीव शिल्लक राहणार नाही त्या अर्थी संत राहिले. मग तुम्ही आम्ही आज जे आनंदी जीवन जगतोय ते कशामुळे? त्या संतांच्या साधनेमुळे, त्यांच्या अधिकारामुळे व त्यांच्या कर्तव्यकारीमुळे. त्यांनी जी काही त्यांच्या जीवनात साधना केली त्याचं फळ ते तुम्हा आम्हाला इच्छितात. कारण स्वार्थापोटी कुठलेही संत मागणी करत. आता एवढा जरी त्रास त्या संत लोकांनी सहन केला तरी सुद्धा त्यांनी तुमच्या आमच्यासाठी मागणी करावी. ग्रंथांचा पूर्ण ग्रंथ झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या गुरूंकडे, त्या भगवंताकडे म्हणावं की देवा, हे गुरुवर्य, जरी हे मी हा ग्रंथ पूर्ण केला असला तरी सुद्धा माझा यात काहीही स्वार्थ. आपण तर आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये हक्क नसताना सुद्धा स्वार्थ करतो किंवा दाखवतो, अर्थात असतो सुद्धा. परंतु त्या संतांनी एखादं कार्य पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्या गोष्टीबद्दल ते कुठलाही स्वार्थ बाळगत. त्या अर्थी ते संत एवढा त्रास सहन करून सुद्धा तुम्हा आम्हासाठी मागणी करावी की हे भगवंता, या ग्रंथाचा जरी मी पूर्ण केला असेल तरी सुद्धा मला काहीही मग द्यायचं असेल तरी या समाजाला दे. कारण आम्ही या समाजासाठीच जगलो आहोत. जे काही सहन केलंय ते या समाजासाठीच सहन केलेलं. म्हणून तू या समाजालाच दे. काय दे? आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे हे खळ व्यक्ती आहेत त्यांच्यात सद्बुद्धी येऊ दे, दुर्बुद्धी बाजूला जाऊ दे. म्हणून त्या संतांनी तुमचा आमचा विचार करावा, मागणी करावी. एवढे अधिकार किंवा उदार अंतःकरण त्या संतांचं आहेत. म्हणूनच नामदेवराय दुसऱ्या चरणामध्ये जाऊन काय अखंड बजावे हो संता, मनगुणी संता, मनगुणी संता.
मनहुनी संता मनहुनी संता अखंड बनावे त्यांचे पावी भावे नीर व्हावे त्यांचे पावी नीर व्हावे नीर व्हावे त्यांचे पावी अप्रतिम. हे जे काही यांनी गायल्यानंतर तुम्हा आम्हाला आनंद मिळतो. कारण दुसऱ्या व्यक्तीने एखाद्याने कार्य करावं आणि त्याचा आनंद तुम्हा आम्हाला व्हावं हे एवढं काही साहजिक. त्यांनी घशाच्या शिरा ताणून गायन करावं आणि तुम्हा आम्हाला सुद्धा अंतर्भावातून प्रसन्नता यावी अर्थात आनंद वाटावा. कशामुळे कशामुळे त्यांच्या साधने. कारण साधनेशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. कुठला व्यक्ती जर एखाद्या पदापर्यंत पोहोचला असेल तर ते कशामुळे त्याच्या साधनेमुळे. जर एखाद्या गोष्टी एखाद्या जीवाने एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट प्राप्त केली असेल तर कशामुळे त्याच्या साधनेमुळे. जर एखादा व्यक्ती एखादी गोष्ट मिळवण्याची अपेक्षा करत असेल मग त्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी काय करावे लागेल. साधना करावी लागेल. म्हणून जे काही एखादा व्यक्ती गातोय किंवा वाजवतोय तर त्या मागची त्याची साधना बघून. कारण वरचेवर तुम्ही आम्ही जो आनंद घेतोय आणि सोडून देतोय कारण त्यांचा अधिकार कळणं सुद्धा तुम्हा आम्हाला गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीचा अधिकार कळाल्याशिवाय त्याच्याकडून मिळणारा आनंद आपण भरपूरपणे घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी एवढं छान प्रमाण उचललं, अभंगाचं चरण उचललं आणि एवढं छान गायलं सुद्धा. त्यामुळे मी तर त्यांच्या चरणी सदा नतमस्तक आहेच, परंतु तुमच्याकडून सुद्धा टाळ्यांचा गडगडाट होणे गरजेचं. कारण या टाळ्यांमधून तुम्ही आम्ही दर्शवतोय की तुम्हाला याच्या पुढच्या आणखीही साधना करायला आमच्या शुभेच्छा आहेत. म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होते, त्यांच्या धन्यवाद मानते. आणि एवढं छान सुंदर चरण त्यांनी उचललं काय तर मनोनी संतासी अखंड भजावे. अखंड का. कारण कुठलंही कार्य करताना जर त्यात खंड पाडला तर पूर्णपणे त्याचं फळ भेटणार आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून त्या संतांची सेवा सुद्धा त्यांच्या चरणावर जरी आपण नतमस्तक होऊ त्यात सुद्धा अखंडपणा पाहिजे. विठ्ठल 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 अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मज दे तयाची संगती मज दे तया संगती मज दे तयाची संगती मग मी कमळापती मग मी मग मी कमळापती तुझवारी कंटाळा तुझवारी कंटाळा तुझवारी कंटाळा तुझवारी कंटाळा पडून राहील नाही ठाई पडून राहील नाही ठाई पडून राहील नाही ठाई उगाच संताची पायी पडून राहील नाही ठाई पडून राहील नाही ठाई पडून राहील
घ्यावी, आपल्याला द्यावी ही सुद्धा इच्छा आपण भगवंताकडे केली पाहिजे. कारण भगवंताला जर आपल्या मनातलंच कळलं नाही तर तो आपली इच्छा काय, आपल्याला पाहिजे काय हे देऊ शकणार नाही. म्हणून भगवंताकडे सुद्धा कुठल्या गोष्टीची जर आपण मागणी करायला गेलो तर कुठली केली पाहिजे, तर हे भगवंता इतर कुठलीही गोष्ट मला नको, एकच गोष्ट मला दे, ती म्हणजे या संतांची संगती दे. आणि तुम्ही आम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या संतांची संगत आपल्याला मिळाल्यानंतर इतर कुठल्याच गोष्टीची गरज तुम्हा आम्हाला राहणार नाही. म्हणून सर्वात मोठी गोष्ट असणारीच ती आपण मागितली पाहिजे. त्या संतांची संगत हे भगवंता आम्हाला दे. कारण त्या संतांचा अधिकार ते असल्यामुळे, आणि तो अधिकार फक्त त्यांनी दाखवलाच नाही तर तो या संपूर्ण जगाला कळाला सुद्धा. विठ्ठल त्या संतांना अखंड भजावं आणि त्यांच्या चरणावर लीन व्हावं. कशासारखं, तर जेव्हा कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या पाया पडण्याकरता गेलो तर आपलं मस्तक तिथे झुकल्या, अर्थात आपल्याकडे नम्रता आणि तीच गरजेची आहे. कारण जेव्हा कधी महापूर येईल तेव्हा जे नदी काठचे मोठे मोठे झाड असतात, महापुरे जाती ते तेलवाळे वाकती, ते तेलवाळे वाकती, ते तेलवाळे वाकती. महापुरे झाडी जाती ते तेलवाडी वाकती, ती तेलवाडी वाकती, ती तेलवाडी वाकती. हे महापुरे झाडी जाती ते तेलवाडी वाकती, महापुरे झाडी जाती ते तेलवाडी वाकती, महापुरे झाडी जाती ते तेलवाडी वाकती, महापुरे झाडी जाती ते तेलवाडी वाकती. महापुरे झाडे जाती. आता आपण 15 दिवसाचा सप्ताह करायला हवा. कारण आपले सुरुवातीचे 5 दिवस हे समजण्यात जाणार आहेत. मग आता न सांगता ज्या अर्थी तुम्हाला कळून टाळ्या वाजवताय त्या अर्थी जर 15 दिवस तुम्ही आम्ही हरिनाम सप्ताह केला तर पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून टाळ्या वाजवल्याशिवाय कुणीही राहणार तेही कळून, बरं का. न कळून टाळ्या वाजवण्यात काही अर्थ नाही आणि त्या योग्यच वाजल्या जातील असंही. म्हणून खूप छान प्रमाण बळीदादांनी दिलं की महापुरे झाडे जाती ते तलवाळे. मग महापूर आलेला असून जर एवढे मोठे मोठे झाड असेल किती, तर ज्यांचे खोड इतके मोठे असून सुद्धा ते वाहून कशामुळं, कारण ते हे विचार करतात की हा जरी महापूर असला तरीही आम्ही काय बेल काय आहे तो आम्ही झाड आहोत. तुम्ही शब्द पूर्ण करत. मी म्हणलं आपण त्या झाडांनी हा विचार केला की जरी महापूर आलेला असेल तरी सुद्धा आपण झाड आहोत. बरोबर ना. रिगताती कोट्यावरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपायला पावे. विठ्ठल प्राप्तीच्या पैलतीराला एखाद्याच व्यक्ती जाऊन जरीही कोट्यावरी संख्येने त्या क्षेत्रात प्रवेश करणारे जीव असले तरी सुद्धा तुम्ही आम्ही आता जर बघायला गेलो तर अनेक परीक्षा अनेक विद्यार्थी देत आहेत. मग सगळेच नोकरीला लागतात असं आहे का? कारण परीक्षा देणारे विद्यार्थी हे कमी कोट्यावरी आहेत. म्हणून जे कोणी पहिल्या तीराच्या प्राप्ती ज्यांना होईल
किंवा एखाद्यालाच ती पहिल्या तीराची प्राप्ती होऊ शकते. जरीही कोट्यावरी संख्येने विद्यार्थी परीक्षा देत असतील तरीही सर्वांनाच ती फलप्राप्ती होईल असं शक्य नाही. म्हणून कोट्यावरी संख्येने जरी निघाल्या असतील तरी प्राप्तीच्या पहिल्या तीराला कुणीतरी एखादाच पोहोचू शकतो. म्हणून तो झाड आपल्या मनात विचार करतो की मी ठाम राहणार आहे, प्राप्तीच्या पहिल्या तीराला जाण्याचा विचार करत नाही. अर्थात आपण जिवंत राहावं, तिथेच राहावं, ठामपणाने जर उभे राहिलो तर आपण सुद्धा या महापुरामध्ये वाहून जाऊ हा विचार ते झाड करत नाही. तो गर्वाने राहतो का की जरीही हा महापूर असला तरी मी कोण आहे, तुम्हीच सांगा कोण आहे. जरीही हा अधिकारी व्यक्ती असला तरी मी सुद्धा कोण आहे. आपण गर्व करतो ना. एखादा व्यक्ती अधिकारी जरी तुमच्या आमच्या समोर असेल तरी सुद्धा तुम्ही आम्ही त्याचा अधिकार लक्षात घेऊ नये त्याच्या अपमानाखातीर आपला गर्व दाखवतो. परंतु त्या गर्वाचे दुष्परिणाम लवकरच आपल्याला दिसल्याशिवाय मात्र राहत तरीही आपण गर्व सोडत नाही. तो जरी आधी आचारी सर्व उत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मृत निघाला. तो बुडाल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून झाडाने गर्व केला, महापूर आलेला असून सुद्धा तो वाहून गेला. परंतु त्याच ठिकाणी एक बारीक असणारा लव्हाळ ते महापूर आला, त्याने नम्रता घेतली, वाकला, म्हणून ते महापूर येऊन म्हणून लहान होण्यातच आपलं चांगलं आहे हे जेव्हा आपण समजू तेव्हा आपण खऱ्या आनंदापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि आनंदी जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे कळण्यास आज तुम्हा आम्हाला कठीण आहे, कारण आपण जे जीवन आता जगतोय ते भ्रमात जगतोय. जरी एखादा व्यक्ती आपल्या समोर मोठा असेल, अधिकारी असेल, तरीही आपल्याला कळून सुद्धा आपण जर आपला गर्व अभिमान बाजूला ठेवत नसू तर याच्यापेक्षा मोठा दुष्परिणाम आपल्या जीवनावर इतर कुठलाही नाही. म्हणूनच संत सांगतात की महापूर आल्यानंतर झाडे जात असतील परंतु जे नम्रतेने राहतात, नम्र झाला भूता तेने कोणीले आनंता, तेने कोणीले आनंता, तेने कोणीले आनंता. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंता, तेने कोणीले आनंता, तेने कोणीले आनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले. जर नम्रता आपल्या अंगी आली तर त्या भगवंताची प्राप्ती करणे आपल्यासाठी अवघड जाणार नाही, उलट सोप्यातली सोपी होतल्याशिवाय किंवा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल नम्रतेने वागल्यानंतर किंबहुना जे नम्रतेने वागतात तेच संत म्हणून ओळखल्या सुद्धा जातात. संतांकडे अनेक गुण जे आहेत ते असे की ते दया तर दाखवतात, क्षमा सुद्धा करतात, परंतु लीनतेने नम्रतेने वागतात.
आणि लीनतेने जर तुम्ही आम्ही त्यांना शरण गेलो तर ते तुम्हा आम्हाला जवळ घेतल्याशिवाय सुद्धा राहत नाहीत विठ्ठला. म्हणून संतांचे अखंड भजावे आणि त्यांची चरणी व्हावे लीन. त्यांच्या चरणावर जा, परंतु काय व्हा तर लीन व्हा, नम्र व्हा. नम्र झाल्याशिवाय त्या संतांची प्राप्ती तर नाही, आणि संतांची प्राप्ती जर झाली नाही तर त्या भगवंताची सुद्धा प्राप्ती नाही विठ्ठल. मग हे जे संत असतात किंवा भगवंत जे कोणी भक्तांवर संतांवर दया करतो, क्षमा करतो, किंबहुना संत हे आपल्याकडून चुकाच होऊ देत नाहीत, परंतु जे कोणी जीव असतील त्यांच्याकडून जर चुका झाल्या तरीही तो भगवंत असणारा, तो संत असणारा जवळ घेतो, आणि तो भगवंत जो आहे तो या भक्तांच्या घरी, या संतांच्या घरी काम सुद्धा करतो. साधू बसी देवा काम धंदा करी, काम धंदा करी. साधू बसी देवा काम धंदा करी, काम धंदा करी. साधू बसी देवा धंदा करी वो धंदा करी. साधू पासी देवा धंदा करी, धंदा करी. साधू बसी देवा काम धंदा करी, काम धंदा करी. साधू बसी देवा काम धंदा करी, काम धंदा करी. साधू पासी देवा काम धंदा करी, काम धंदा करी. साधू पासी देवा काम धंदा करी हो, काम धंदा करी. पीतांबर धारी वार छाया, पीतांबर धरी वरी छाया, वरी छाया, वरी छाया, वरी छाया, वरी छाया. पीतांबर धरी वरी छाया, वरी छाया, वरी छाया. पीतांबर
परंतु देव त्या भक्तांच्या घरी काम करायला राहावं इतका अधिकार त्या संतांकडे यावा. मग एवढ्या अधिकाराला ते संत प्राप्त झाल्यानंतर प्राप्ती नाही ऐसे वेद देती, वेद सुद्धा ग्वाही की संतांशिवाय प्राप्ती कुणाची? भगवंताची. म्हणून भगवंत जरी प्राप्त करायचा असला नवे तो भगवंत असणारा त्या संतांच्या घरी काम करायला आहे. तो भगवंत असणारा संतांच्या घरी काम करायला मोक्षाम्हा घरी कामारिते दासी हो ये सांगो ऐसे. जसा आम्ही सांगू त्याप्रमाणे तो मोक्ष सुद्धा आमच्या घरी काम करतो. मग कशासाठी? तर या संतांच्या संगतीमुळे किंवा या संतांच्या सेवेमुळे. म्हणून या संतांच्या संगतीत राहणं अगोदर गरजेचं आहे. मग जर राहिलं तर या संतांच्या या भक्तांचं काम सुद्धा तो भगवंत करतो. या भक्तांच्या डोक्यावरती छाया तो त्याच्या पितांबराने धरतो. कारण त्याचं पितांबर जे आहे तर ते या भक्तांकरताच आहे. जेव्हा कधी माझे भक्त या हरिनामात भजनात नाचून नाचून दमतील आणि त्यांना जेव्हा घाम येईल तेव्हा तो भगवंत असणारा त्याच्या पितांबराने या भक्तांचा घाम पुसतो. म्हणून पितांबर तो आपल्या अंगावरती कशासाठी घेतो? तर या भक्तांसाठी. मग या भक्तांसाठी तर तो भगवंत पितांबर अंगावर ठेवत असेल की माझे भक्त या वाटेने येतील आणि त्यांना हे खडे टोचतील, म्हणून त्या पितांबराने हे खडे बाजूला मी सारणार आहे असं तो भगवंत म्हणत असेल. तर कशासाठी किंवा कशामुळे? तर त्या संत संगतीमुळे. विठ्ठला भक्ताच्या घरी सुद्धा देव काम करतो. आपण फक्त त्या संतांच्या संगतीत राहिलो, त्यांची सेवा केली तर. आणि याच्या पुढे तो भगवंत काय म्हणतो तर शेवटच्या
त्यांच्या पायी दादा दादा म्हणा हो त्यांच्या पायी भावलीन 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 वाह क्या बात है त्यांची पावी भावे लीन भावे लीन भावे लीन भावे वाह 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 लीन भावे लीन भावे लीन भावे त्यांच्या पायी भावे भावे लीन भावे लीन त्यांचे पावी भावे पायी भावलीन भावे लीन भावे त्यांचे पाय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार नामा म्हणे देव इच्छी संत संग त्याम
संताचे जीवलग जन्मो जन्मे म्हणवनी संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा झालेली चिंतन रूपी सेवा की संत नामदेवरायांनी तुम्हा आम्हाला संतांचं महत्त्व त्यांच्या संगतीचं महत्त्व सांगितलं की देव सुद्धा ज्यांच्या संगतीची इच्छा करावी व म्हणावं हे संत जे आहेत ते जन्मोजन्मी आम्हाला जीवलग म्हणून लाभावे ही इच्छा त्या भगवंताने सुद्धा मांडली. मग हे लक्षात घेऊन नामदेवरायांचं सांगणं तुम्हा आम्हाला आहे की बाबांनो जर भगवंताची इच्छा असेल तर तुमची आमची इच्छा धरायला काही हरकत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा त्या संतांच्या संगतीमध्ये राहा. त्या संतांच्या नामस्मरणाने सुद्धा तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होईल जेवढं पुण्य तुम्हाला त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर होणार आहे. म्हणून हा असणारा संतपर अभंग तुमच्या सेवेसाठी निवडलेला होता. त्या अभंगातलं जे चिंतन मी तुमच्या समोर मांडलं आहे ते असंच असेल असा माझा दावा नाही. म्हणून जे काही बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द गेले असतील ते माझे मला परत करा. जरी परत केले तरी आता माझं हे गाव असल्यामुळे मी इथं सोडणार आहे. तरीही तुमच्या जवळ ठेवू नका. मी बाहेर गावी गेल्यानंतर तिकडं नाही सोपाऱ्यात फेकणार. कालच्या महाराजांनी पण तिथंच टाकलं मग मी पण तिथे टाकणार नाही. म्हणून काही चुकीचं वाटलं असेल तर माफी असावी. आणि तुम्हाला आज इथे या धर्म मंडपामध्ये जे काही चिंतन सांगण्याचा योग आला ते तुमच्याच विनंतीमुळे. म्हणून संतांचा आशीर्वादाने हा आपला चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह असाच चालवत राहू हीच संत ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करू. आणि या सेवेसाठी ज्यांनी सुंदर एवढी सर्वांनी साथ केली आमचे ब्रह्मादादा असतील, संजय दादा असतील, बळीदादा असतील, सर्व भजनी मंडळ, वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व काही विद्यार्थी वृंद असतील सर्वांचे एकदा धन्यवाद मानते. आणि जरा बाजूला विषय सारून की आपण जो मराठा आरक्षणासाठी लढा लढतोय तो लढा असाच शांततेच्या मार्गात चालावा हेच आपले विचार असले पाहिजे. किंबहुना आपलं ठाम मत असलं पाहिजे. कारण या शांतीच्या मार्गावरून जर आपण इतर मार्गाने चालू तर आरक्षण तर आपल्याला भेटणार तर नाहीच, परंतु हे जे आपण एवढे इतके दिवस कष्ट घेतले त्यावर पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चालू असणारा हा जो आपण लढा लढतोय तो असाच शांततेच्या मार्गाने असू द्या. आणि आणखी एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की गावागावातून महिला वृंदांनी जो हट्ट करून का होईना परंतु या लढ्यासाठी सामील होतात, जे सभेसाठी धावपळ करतात, आवर्जून तिथे उपस्थित राहतात, त्यांचेही एकदा धन्यवाद. आता एवढं तरी धन्यवाद म्हणा. कारण की जो एक व्यक्ती तुमच्या आमच्यासाठी लढतोय मग त्यासाठी जर तुम्ही आम्ही आपल्या घरातून एक दिवस काढू शकत नसू तर त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी उभं राहून लढणं व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा चालू असलेला लढा असाच चालू राहू द्या. आणि हा जो चिंतन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला त्यात काही चुकीचं वाटलं असेल त्याबद्दल माफी असावी. आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू. आणि तुमच्या विनंतीला मान देऊन ही सेवा मी तुमच्या चरणी त्या भगवंताच्या चरणी समर्पित करते. आणि माझे पती श्री हरिभक्तपरायण मृदंग सम्राट मुकुंद महाराज काटे यांच्या चरणी समर्पित करते. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर